हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आणि आज आहे संडे आणि आज आमच्याकडे बनतोय डोसा. संडेचा आमचं डोसा, इडली, उत्तप्पा, आप्पे, दहीवडा, वडा सांबार असं काहीतरी आमचं स्पेशल असतंच. त्या दिवशी नॉनव्हेज आणि साऊथ इंडियन ब्रेकफास्ट हे कॉम्बिनेशन आम्हाला लागतंच, म्हणजे लहानपणापासून तशी सवय. हॅलो, वेलकम. आणि आज आहे संडे आणि बाकीचं काम आवरून झालंय आणि आत्ता बनतोय ब्रेकफास्ट. ऍक्च्युली आज आम्हाला लेट झालंय, पण इट्स ओके. संडे आहे तर सगळं स्लो डाऊनच असतं काम. आणि जसं की आपल्याला लहानपणापासून सवय लागलेली असते, संडे म्हणजे नॉनव्हेज आणि ब्रेकफास्ट काहीतरी छान बनवायचा. सो म्हणजे आमच्या लहानपणी मम्मी इडली, डोसा, आप्पे, दहीवडा, वडा सांबार असं बनवायची. सो मला पण तशीच सवय आहे. आणि आमच्याकडे इडलीचं पीठ आम्ही घरीच बनवतो. काही काही लोक विकतही आणत असतील, पण जे ते आपापल्यानुसार, टाईमनुसार, कम्फर्टनुसार प्रत्येक जण मॅनेज करत असतात गोष्टी. सो मी काल आय गेस तुम्हाला मी दाखवलं होतं की मी इडलीचं बॅटर जेव्हा बनवत होते, मे बी मी रेकॉर्ड केलं होतं आय गेस. सो हे माझं डोस्याचं बॅटर आहे आणि ते छान फर्मेंट झालेलं आहे. आणि आता तुम्ही म्हणाल की मी एवढं बॅटर का बनवलंय, तर असं होतं की जेव्हा तुम्ही वर्किंग असता ना, तेव्हा तुम्ही संध्याकाळी कधी तुम्हाला यायला लेट झालं तर तुम्ही इडली बनवू शकता किंवा आप्पे बनवू शकता. सो हे सगळं इमर्जन्सीसाठी केलेली ऍडजस्टमेंट आहे. ऍक्च्युली हे असं काहीतरी मॅनेज करून ठेवावं लागतं. सो आता मी हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते पीठ. आम्हाला काही एवढं लागणार नाहीये. सो आता जेवढं लागेल तेवढं मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते. आता याच्यात थोडं पाणी पण जाईल. सो इनफ आहे मला एवढं. आणि चला तर मग आता आपण हिरवी चटणी जी असते ना डोश्यासोबत, ते बनवून घेऊया. आज बटाट्याची चटणी बनवणार नाही आहोत आम्ही, फक्त ग्रीन चटणीच, कारण ह्याच्यानंतर मला दुपारी नॉनव्हेज पण बनवायचं आहे. सो फक्त ब्रेकफास्ट पुरतंच खायचं आहे तर इनफ होईल. आता मी सगळ्यात आधी खोबऱ्याचा कीस घेतला आहे, त्याच्यानंतर शेंगदाणे, हिरवी मिरची, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि स्वच्छ धुवून घेतलेले पुदिना आणि कोथिंबीर एवढं मिक्सरच्या भांड्यात मी टाकून घेतलं आहे. आणि आता ॲक्च्युली ना ही ग्रीन चटणी बरी पडते बनवून ठेवली की, बटाट्यापेक्षा पचायला चांगली पण असते. त्याच्यामुळे आम्ही मोस्टली डोस्यासोबत हीच करते. मी कधीतरीच बटाट्याची चटणी करते. मी ह्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून घेते. आणि आता जसं मला असं वाटेल की किती चटणी करायची आहे त्याच्या अंदाजाप्रमाणे मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता आता मी एक भांडं ठेवलं आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं आहे. मोहरी चांगली तडतडती आहे आणि आता मी त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकते आहे. माझ्याकडे फ्रेश कढीपत्ता होता, मी खास चटणीसाठी मागवला होता. सो मला कढीपत्त्याचा तडका खूप आवडतो. सो कढीपत्ता आता मी टाकला आहे. छान तेलामध्ये फ्राय झाल्यावर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि चटणी, एकदम छान पेस्ट झालेली आहे त्याची. आणि आता थोडंसं पाणी घालून, म्हणजे भांड्यात जेवढं राहिलं असेल त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ते पण आपण मिक्स करून घेऊया चटणीमध्ये. आणि एवढी चटणी म्हणजे एवढी पण लागणार नाही, पण तरी एक्स्ट्रा करते आहे मी, म्हणजे इमर्जन्सीच्या वेळेला
कामाला येईल. आणि कधीकधी कसं होतं ना, कधीकधी तुम्ही लेट आले किंवा कधीकधी उठायला लेट झालं तर तुम्ही कसं फक्त टिफिनसाठी लंचसाठी फक्त भाजी चपाती केली तरी चालतं आणि तुम्ही मग ह्याचे आप्पे किंवा कधी इडली काहीही करू शकता आणि तुमचे 2 दिवस तर नक्की ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळच्या वेळी ॲडजस्ट होऊन जातात. फक्त तुम्हाला आधी तुमचा मेन्यू प्लॅन करावा लागतो की तुम्हाला काय करायचं आहे म्हणून. सो तुम्ही आता बघू शकता किती सुंदर कलर आला आहे, अप्रतिम कलर आलेला आहे चटणीला, मस्त हिरवी दिसती आहे चटणी. आणि मी आता हे एडिटिंग नंतर करते आहे खाल्ल्यानंतर, त्याच्यामुळे मला माहिती आहे ह्याची चव पण मस्त झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि मी सोबतच गॅस पण क्लीन करते आहे. गॅस आणि ओटा लगेच क्लीन करून घेते आहे मी. सो आता ही आपली चटणी एकदम व्यवस्थित रेडी झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करू शकतो. सो आता तुम्ही, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एकदम फ्रेश कढीपत्ता ऑर्डर केला होता आणि तो इतका छान आहे ना, कवळा लुसलुशीत. तर मी तेच चांगला कढीपत्ता वेगळा काढून घेत होते. म्हणजे ॲक्च्युली सगळा चांगलाच होता, फक्त काही काही त्याच्या काड्या तुटलेला वगैरे असं असेल तर ते मी बाजूला काढत होते. सो आता ह्याच्यामध्ये आता डोस्याचा तवा गरम व्हायला ठेवला आहे मी आणि डोस्याचा तवा चांगला गरम झाला की त्याच्यावर मी आता बॅटर टाकेन. आणि आमच्याकडे ना कडक, म्हणजे जसं आपण मसाला डोसा बाहेर खातो ना कडकवाला, तसा नाही खात, थोडासा स्पंजी. आणि एका साईडनी डोसा झाल्यावर त्याला मी पलटवून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता की मस्त दिसतोय. आणि अशाच प्रकारे मी सगळे डोसे करून घेणार आहे, म्हणजे एकेकाला मला ब्रेकफास्ट देता येईल. आणि तुमच्याकडे आज ब्रेकफास्टला काय होतं नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमचे काही सजेशन्स असतील तेही तुम्ही सांगू शकता. सो प्लीज लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करा. मस्त खा, स्वस्थ रहा आणि तुमचा दिवस अगदी आनंदात जाओ. आणि मी असाच दुसरा डोसाही करून घेतला आणि तुम्ही बघू शकता किती छान जाळी आलेली आहे. आणि माझी ब्रेकफास्टची प्लेटही मी रेडी केलेली आहे. तर परत पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.